नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आज आपण नॅशनल हायवेचं जे आर्बिट्रेशन चालतं त्याच्याविषयी चर्चा करावी अशी बऱ्याच व्ह्युअर्सनी विनंती केली. नेमकं आर्बिट्रेशन कसं असतं? नॅशनल हायवेच्या बाबतीत भूसंपादनाचं जे काम आहे ते उपजिल्हाधिकारी भूसंपादन किंवा उपविभागीय अधिकारी किंवा ज्याला आपण काला म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटी फॉर लँड ॲक्विजिशन म्हणतो ते करत असतात. त्यासाठी ते दोन प्रकारचे कायदे पाहतात. एक नॅशनल हायवेचा ॲक्ट ज्याच्या अंतर्गत त्यांची नेमणूक झालेली असते केंद्र सरकारकडून. नॅशनल हायवेचा ॲक्ट 1956चा आणि त्यामधील कलम 3A ते 3J पर्यंतचे सेक्शन आहेत, सबसेक्शन्स आहेत. त्यानंतर दुसरा कायदा जो आहे त्याला आपण म्हणतो द राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजिशन, रिसेटलमेंट अँड रिहॅबिलिटेशन ॲक्ट 2013 म्हणजे 2013चा भूसंपादनाचा नवीन कायदा. या दोन कायद्याप्रमाणे ते करत असतात. त्यांनी ठरवलेलं जे काही मूल्यांकन आहे किंवा नुकसान भरपाई आहे किंवा ज्याला आपण म्हणतो मोबदला, तो मोबदला जर शेतकऱ्याला कमी आहे असं वाटत असेल तर किंवा नॅशनल हायवेला तो जास्त आहे असं वाटत असेल तर दोघांनाही आर्बिट्रेटरकडे जाण्याची संधी असते. आर्बिट्रेटरची नेमणूक या कायद्यातल्या कलम 3 प्रमाणे आणि 3J ज्याला आहे त्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत 3G पर्यंतच्या तरतुदी त्याप्रमाणे केंद्र शासन करतं. त्याला स्टॅट्युटरी आर्बिट्रेटर असं म्हणतात. आणि त्यांना देखील जसं लँड ॲक्विजिशनने गोष्टी पाहिल्यात अगदी पहिल्या नोटिफिकेशन पासून मग त्यातलं ज्याला आपण जॉईंट मेजरमेंट म्हणतो संयुक्त मोजणी केलेली आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी दिलेले जे काही सर्व आक्षेप असतील त्यांचे जे काही पुरावे असतील की जमिनीची किंमत जास्त आहे, जमीन बागायत आहे पण जिरायत पकडली गेली, जमिनीमध्ये झाडं आहेत आणि ते फळझाडं आहेत पण ते साधी झाडं दाखवली आहेत किंवा झाडं दाखवलीच नाहीत किंवा स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर दाखवलंच नाही, स्ट्रक्चर आहे अर्धं जातं पण अर्ध्याची किंमत दिली नाही, असे अनेक निरनिराळ्या प्रकारचे वाद शेतकऱ्यांचे असू शकतात. या सर्वांवर ज्या पद्धतीने भूमी संपादन अधिकाऱ्याने किंवा भूसंपादन अधिकाऱ्याने म्हणजे कालाने ज्या पद्धतीने पाहिलं त्याच पद्धतीने त्यांना आर्बिट्रेटरला देखील पाहावं लागतं. आर्बिट्रेटर हे एक क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहे. ती अत्यंत इकॉनॉमिकल म्हणजे चीपेस्ट आहे, अत्यंत टाइम सेव्हिंग म्हणजे अत्यंत स्पीडी जस्टिस त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि केंद्र सरकारने नेमलेलं सरकारी पद्धतीचं हे आर्बिट्रेशनचं काम चाललेलं असल्यामुळे या ठिकाणी न्याय मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. आता ते काय पाहतात, ते काय अपिलेट अथॉरिटी नाहीत म्हणून फक्त खालच्या भूसंपादन अधिकाऱ्याचे कागद पाहायचे आणि हा ठीक आहे किंवा कमी आहे किंवा जास्त आहे किंवा काहीच नाही आहे ते कायम केलं असं त्यांना म्हणता येणार नाही. त्यांना जसं भूसंपादन अधिकाऱ्याने म्हणजे कालाने प्राइस डिटरमाइन केली किंवा नुकसान भरपाई डिटरमाइन केली तशीच रिडिटरमाइन करण्याचं अफ्रेश म्हणजे पुन्हा नव्याने अगदी सर्व गोष्टी पुन्हा नव्याने पाहणे, पुन्हा नव्याने पुरावा घेणे, पुन्हा पाहिजे तेवढे अहवाल मागवणे, पाहिजे तर जबाब घेणे, त्या जबाबाची उलट तपासणी करण्याची संधी समोरच्यांना देणे आणि मग त्या जबाब घेतल्यानंतर हे केल्यानंतर सर्व पुरावा पाहणे. म्हणजे एखाद्या ठिकाणी शेतकरी म्हणत असेल की आमची बागायत असताना जिरायत दाखवली, त्यासाठीचे संपूर्ण पुरावे तपासणं त्यांचं काम आहे. जर ते म्हणत असेल की आमचे अर्धे दुकानं गेलेत, अर्धे घरं गेलेत, अर्धे घेतले नाहीत, त्यासाठीचे ते सर्व क्लेम तपासले पाहिजेत, कायदा तपासला पाहिजे. ते म्हटले की नाही, आम्हाला जी दिलेली किंमत आहे, जो भाव दिलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त भावाचे व्यवहार आम्ही त्यांना दाखवले होते कलम 3A तारखेचे. कलम 3A जी तारीख आहे त्याच्या आधी जे भाव त्या ठिकाणी प्रचलित असतो त्या बाजारभावाप्रमाणे ते दिलं पाहिजे. हे सर्व पुन्हा तपासायचं काम, पुन्हा नोंदवायचं काम, त्याच्या साक्षी घ्यायचं काम, त्याच्या उलट तपासणी अगदी कोर्टासारखं हे सगळं चाललं पाहिजे. आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी निवाडा लिहिला पाहिजे. त्याला अवॉर्ड म्हणतात आणि त्याला म्हणतात आर्बिट्रल अवॉर्ड, लवादानं दिलेला निवाडा. अगदी दोघांनीही एकसारखं काम करायचं आहे. जसं भूसंपादन अधिकारी त्यांनी पाहताना जे 7 मुद्दे आहेत ते सगळे 7 मुद्दे पाहिजे. एक आहे मार्केट व्हॅल्यू पाहिलं पाहिजे कलम 26 प्रमाणे नव्या कायद्याचा 2013चा जो कायदा आहे त्याच्या कलम 13 प्रमाणे मार्केट व्हॅल्यू कशी पाहावी याची तरतूद त्याच्यामध्ये दिलेली आहे. रेडी रेकनर कोणत्या तारखेचा किंवा झालेले व्यवहार कोणत्या तारखेचे, 3A तारखेचे किंवा त्याच्या आधीच्या तारखेचे, गेल्या 3 वर्षात काय झालं ते पाहिलं पाहिजे. क्रॉप्स, ट्रीज, स्ट्रक्चर्स, झाडात त्या जमिनीमध्ये काही क्रॉप्स आहेत की जे डॅमेज होण्याची शक्यता आहे,
ट्रीज आहेत ज्या काढाव्या लागणार आहेत, मग त्या जंगली झाडं आहेत की फळझाडं आहेत. मग फळझाडं असतील तर फलोत्पादन अधिकारी, कृषी अधिकारी यांच्याकडनं मूल्यांकन केलं पाहिजे, म्हणजे तज्ज्ञ, त्या फळझाडांच्या बाबतीत तज्ज्ञ असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून ते केलं पाहिजे. वनझाडं असतील तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केलं पाहिजे. स्ट्रक्चर्स असतील पीडब्ल्यू कडून केलं पाहिजे. वॉटर बॉडीज असतील जलसंपदाच्या अधिकाऱ्याकडून केलं पाहिजे. म्हणजे भूसंपादन अधिकारी सगळ्या बाबतीत तज्ज्ञ असू शकत नाही, त्यामुळे त्यांनी तज्ज्ञ अधिकाऱ्यांची, त्यातल्या स्पेशलाइज्ड एक्सपर्टाईज असणाऱ्या अधिकाऱ्यांची मदत घेतली पाहिजे असं कायद्यात लिहिलेलं आहे. त्यानंतर जर का सडक म्हणजे जी काही महामार्ग आहे किंवा रेल्वे आहे तो जमिनीच्या बरोबर मधून जातोय आणि एक लहानसा तुकडा बाजूला राहतोय आणि इकडच्या बाजूला जास्तीची जमीन शिल्लक राहते, असं जर असेल तर त्याला म्हणतो सेव्हरन्स. सेव्हरन्स म्हणजे काय, विलग झाली किंवा तुकडा पडला, एका बाजूला तुकडा पडला. आता सडक अशी उंचावरती झाली, म्हणजे नॅशनल हायवे असा उंचावर झाला किंवा रेल्वे अशी उंचावरती झाली. अशा वेळेस काय झालं, शेतकऱ्याला स्वतःचा जो जास्ती क्षेत्र असणारा तुकडा आहे तो करता येईल, पण छोट्या तुकड्यात जाण्यासाठी म्हणजे 10-5 गुंठे एका बाजूला राहिले त्या जाण्यासाठी त्याला आता सरळ सर्व्हिस रोडनी पुढे जावं लागेल. ज्या ठिकाणी ब्रिज काय त्या ब्रिजच्या खालून पुन्हा वळून यावं लागेल आणि त्याच्या दुसऱ्या तुकड्यात जावं लागेल. सततपणे औत, नांगर, ट्रॅक्टर, मजूर, खत, बियाणं हे सर्व नेण्यासाठी त्याला सततपणे असा लंबा चक्कर मारावा लागणार आहे. त्यासाठी त्याचं फ्युएल खर्च होणार आहे, त्यासाठी त्याला सततपणे खर्च करावा लागणार आहे आणि राहिलेल्या क्षेत्राचं यील्ड पण कमी येणार आहे. म्हणजे या ठिकाणी ती कायमस्वरूपी इंज्युअर झाली ती जमीन, त्याला आपण इंज्युरियस अफेक्शन असं म्हणतो. आणि त्या जमिनीला जर ती शेतात असेल तर तिचा भाव पण कमी झाला. त्याचं कारण रस्ता आहे, सतत धूळ उडणार आहे, सतत व्हायब्रेशन आहे, त्यामुळे पिकाचं जे यील्ड कमी झालेलं आहे. असे इंज्युरियस अफेक्शन आणि सेव्हरन्स असे 2 मुद्दे आहेत. ते दोन्ही मुद्दे पाहिले पाहिजेत. त्याचे डॅमेजेस मागता येतात. जर का भूसंपादन अधिकाऱ्यांनी दिले नसेल तर आर्बिट्रेशन मध्ये देखील ते मागता येतात. त्यानंतर रेसिडेन्स चेंज करावं लागेल, म्हणजे तुमच्या घरावरून सडक चालली आहे की रेल्वे चालली आहे म्हणून तुम्हाला घर बदलावं लागलं, तुमचं दुकान बदलावं लागलं, तुमचं स्ट्रक्चर आहे ते उचलून दुसरीकडे न्यावं लागलं, त्यासाठीचा खर्च, स्ट्रक्चरच्या बदल्यात स्ट्रक्चर, घराच्या बदल्यात घर. म्हणजे हे नवीन 2013च्या कायद्यामध्ये एक अनुसूची 2 आहे ज्याला शेड्यूल 2 म्हणतात, त्यामध्ये हे सर्व दिलेलं आहे. डिमिन्युशन ऑफ प्रॉफिट, त्यामुळे आता 3Dचं नोटिफिकेशन निघालं त्या दिवशी नॅशनल हायवे मध्ये ती जमीन वेस्ट झाली, म्हणजे भूसंपादनाचं काम पूर्ण झालं. आता राहिलं ते फक्त मोबदला ठरवण्याचं काम आहे. मोबदल्यावरती वाद होत शकतात, जमीन ते ताब्यात घेऊ शकते. म्हणजे 3D पासून तर पोझिशन घेईपर्यंत यांची वर्दळ वाढलेली असणार आहे. लोक येत राहतात, जात राहतात, त्यामुळे डॅमेजेस होत राहतात आणि त्यामुळे पिकाची उत्पादकता घटते. या काळात जे काही डिमिन्युशन ऑफ प्रॉफिट म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा किंवा यील्डचा जो भाग कमी झाला त्याचे देखील डॅमेजेस तुम्हाला मागता येतात. आणि याशिवाय इक्विटी, ज्याला आपण समानता म्हणतो, न्याय म्हणतो, यासाठी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले जे मुद्दे असतील की याचे असं मूल्य काढायला पाहिजे होतं किंवा केलं पाहिजे कारण माझा इथं लॉस होतोय, माझं इथं नुकसान झालेलं आहे, या सर्व मुद्द्यांवरती लँड ॲक्विजिशन ऑफिसरने प्रथम पाहिलं पाहिजे. त्यांनी जर पाहिलेलं नसेल तर ते आर्बिट्रेटरने पाहिलं पाहिजे असं अपेक्षित आहे. मग त्यांनी ह्या सर्व प्रश्न, हे सर्व पुरावे तपासल्यानंतर, कायदा पाहिल्यानंतर त्यांनी त्यांचा निवाडा द्यायचा आहे. निवाडा जर का कुणाला मान्य नसेल, कधी तो शेतकऱ्याला मान्य नसेल, कधी तो नॅशनल हायवेला मान्य नसेल, ज्याला मान्य नसेल त्याला डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आर्बिट्रेशन ऍक्ट जो आहे 1996चा त्याप्रमाणे तिथे कलम 34 आहे त्याप्रमाणे तिथे अर्ज करता येतो आणि तो निवाडा सेट असाइड किंवा तो रद्द करून पुन्हा चौकशी करण्यासाठीची मागणी करता येते. असं साधारण आहे. 3 कायदे पाहिले. प्रक्रियासाठी म्हणजे प्रोसिजरसाठी आहे नॅशनल हायवेचा ऍक्ट 1956, किमती ठरवण्यासाठी किंवा मूल्यांकनासाठी किंवा मोबदला ठरवण्यासाठी बेंचमार्क कायदा आहे, त्याचं नाव मी सांगितलं तुम्हाला 2013चा भूसंपादनाचा कायदा, आणि वाद निवारणासाठी किंवा आर्बिट्रेशनसाठी आहे आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन ऍक्ट 1996. हे 3 कायद्याचा मेळ घालून भूसंपादन अधिकारी आणि आर्बिट्रेटर यांना जमीन मालकांना उचित मूल्य, ज्याला आपण फेअर रिझनेबल कॉम्पेन्सेशन द्यावं लागतं. साधारण या बाबी आपल्या माहिती असाव्यात. आणि खास विचारलं गेलं होतं की याची प्रक्रिया सांगा, ही अशी प्रक्रिया साधारण आहे. आपण यासाठी हे 3ही कायद्याच्या प्रती मी बहुतेक ह्या गुगलवरती उपलब्ध आहेत, तरी देखील मी आपल्या मेंबर डाउनलोडमध्ये ठेवतो, त्याची लिंक आपल्याला उपलब्ध होईल आणि आपल्याला ऍक्सेस पाहिजे असेल तर मागायला. असंच जर मटेरियल सततपणे पाहावं असं वाटत असेल, मिळावं असं वाटत असेल, आपला या चॅनलचं एक व्हॉट्सअप चॅनल देखील सुरू झालेलं आहे. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि पहिल्या कॉमेंटमध्ये दिली जाईल. आपण त्याच्यावरती क्लिक करा. वरच्या बाजूला जर आपण फॉलो म्हणून लिहिलेलं आहे ते फॉलोला क्लिक केलं तर आपल्याला हे सततपणे मिळत राहील. अशाच
माहितीपूर्ण व्हिडिओसह पुन्हा आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद. आपल्याला असंच जर मटेरियल सततपणे पाहावं असं वाटत असेल, मिळावं असं वाटत असेल, तर आपला या चॅनलचं एक व्हॉट्सअप चॅनल देखील सुरू झालेलं आहे. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि पहिल्या कॉमेंटमध्ये दिली जाईल. आपण त्याच्यावरती क्लिक करा. वरच्या बाजूला जर आपण फॉलो म्हणून लिहिलेलं आहे, ते फॉलोला क्लिक केलं तर आपल्याला हे सततपणे मिळत राहील. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुन्हा आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.